बंगला क्रमांक 17। ही कथा 3 मित्रांची आहे, विक्रम, सुनील आणि जॉन, जे मुंबईत काम शोधण्यासाठी येतात, काहीतरी खास साध्य करण्याचं स्वप्न घेऊन। हे 3 बालपणीचे मित्र या गर्दीच्या शहरातून ध्येयहीनपणे भटकत असतात, स्वतःच्या जागेसाठी हताश होतात। त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडत नाही। सुनील आणि विक्रम जे एका छोट्याशा गावातून आले होते, त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की यश मिळवण्यासाठी इतके कष्ट करावे लागतील। दरम्यान जॉनने आधीच त्याच्या वडिलांच्या व्यवसायात संघर्ष केला होता, ज्यामुळे त्याला या सर्व गोष्टींची सवय झाली होती। जॉनला चांगलेच माहीत होते की यश सहजासहजी मिळणार नाही, कारण त्याने त्याच्या वडिलांना दिवस रात्र अथक परिश्रम करताना पाहिले होते। ते तिघे सकाळपासून संध्याकाळपर्यंत भटकत राहतात, पण नोकरी किंवा राहण्याची व्यवस्था होत नाही। निराश होऊन ते एका छोट्या हॉटेलमध्ये जेवतात। खरं तर त्यांच्याकडे जास्त पैसे नाहीत, त्यांनी फक्त 1 ते 2 दिवसांसाठी त्यांची व्यवस्था केली होती, या आशेने की ते पोहोचताच काहीतरी चमत्कारिक घडेल आणि त्यांना नोकरी मिळेल। ते तिघेही एका इमारतीजवळ पोहोचतात। काही वेळाने ते सर्व इमारतीच्या गेटजवळ बसतात। 1-2 तास असेच निघून जातात। मग इमारतीच्या चौकीदाराचं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि मोठ्याने तो चौकीदार त्यांना खडसावतो आणि विचारतो, "तुम्ही कोण आहात? तुम्ही इथे का बसला आहात?" हे तिघे अनोळखी लोक शहरात कोणालाही ओळखत नाहीत आणि त्यांचा कोणता थांगपत्तासुद्धा नसतो। ते लगेच उभे राहतात आणि चौकीदाराला त्यांची कहाणी सांगतात। त्यांची दुर्दशा पाहून चौकीदाराला त्यांची दया येते। त्याच्या लक्षात येतं की काही वर्षांपूर्वी तोही अशाच प्रकारे कामाच्या शोधात आला होता। तेव्हा कोणीतरी त्याला मदत केली होती आणि आता किमान तो इतक्या मोठ्या शहरात क्षुल्लक कामांवर उदरनिर्वाह करू शकतो। जॉन तिघांपैकी अधिक समजूतदार होता। तो चौकीदाराकडे राहण्याची व्यवस्था मागतो, कारण त्यांना माहीत होतं की ते सध्या भाडे देऊ शकत नाहीत। मग कोणी त्यांना खोली भाड्याने का देईल? तेवढ्यात चौकीदार थोड्या अंतरावर असलेल्या बंगला क्रमांक 17 मध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या त्याच्या एका मित्राला फोन करतो। चौकीदार त्याच्या मित्राला सर्व काही सांगतो। मग त्याचा मित्र म्हणतो, "माझा बॉस त्याच्या कुटुंबासह 2 महिन्यांसाठी बाहेर आहे, तोपर्यंत मी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करू शकतो." हे ऐकून तिघेही मित्र खूप आनंदी होतात आणि ते लगेचच त्या चौकीदाराला त्या बंगला क्रमांक 17 पर्यंत कसं पोहोचायचं त्याचा पत्ता विचारतात। त्यावर चौकीदार म्हणतो, "बंगला थोडा दूर आहे, रात्री तिथे टॅक्सी किंवा ऑटो उपलब्ध नसतील। तुम्ही लोक आज इथे झोपा, उद्या सकाळी आम्ही तुमच्यासोबत जाऊ." तिघेही सहमत होतात। सकाळी उठताच ते चौकीदारासह बंगल्यात पोहोचतात। बंगल्याचे सौंदर्य त्यांना थक्क करते। त्यांना विश्वासच बसत नाही की त्यांना इतक्या सुंदर बंगल्यात राहायला मिळेल। त्या घराची देखरेख करणारा त्यांना पाहुण्यांच्या खोलीत घेऊन जातो। खोलीत पोहोचल्यावर तिघेही मित्र सुटकेचा निश्वास घेतात। ते पटकन अंघोळ करतात, तयार होतात आणि कामाच्या शोधात निघून जातात। आता त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली होती। ते स्वतःचे पालनपोषण करण्यासाठी फक्त चांगले काम शोधत होते, पण आजही त्यांच्यासोबत असंच घडतं। सकाळ होऊन संध्याकाळ होते, पण तिघेही निराश होऊन त्यांच्या जागी परततात। नोकर त्यांच्यासाठी जेवण बनवत असतो, ज्यामुळे त्यांना थोडा आराम मिळतो। आज बंगल्यात त्यांची पहिली रात्र असते। विक्रम, सुनील आणि जॉन तिघेही गाढ झोपलेले असतात। तेवढ्यात विक्रमला खोलीत कोणीतरी चालत असल्याचा भास होतो। त्याला खोलीत कसलेचे आवाज येत असतात। घाबरून तो त्याकडे दुर्लक्ष करतो आणि कूस बदलून दुसऱ्या कूसवर वळतो, तसं त्याला त्याच्या समोरच एक सावली दिसते, जी हळूहळू मोठी होत असते। तो ते बघून खूपच घाबरून जातो। विक्रम सुनील आणि जॉनला खूप उठवायचा प्रयत्न करत असतो, पण दोघेही उठत नसतात। तितक्यात त्याच्या दुसऱ्या बाजूने त्याला आवाज येतो। तसा तो वळतो आणि बघतो तर बाहेर बाल्कनीमध्ये ठेवलेली खुर्ची आपोआप हलत असते।
ते पाहून विक्रम खूपच घाबरून जातो आणि पूर्णपणे घामाघूम होतो. तो त्याच्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला उठायलाच होत नसतं. तो ओरडत असतो, पण त्याचा आवाज बाहेर निघत नसतो. जसं काही त्याला कोणीतरी पकडून ठेवलं आहे, कोणीतरी धरलं आहे. तो फक्त जे घडतंय ते बघत असतो. थोड्या वेळाने सगळं काही नॉर्मल होतं. तसं त्याचे हात, पाय, शरीर हालचाल करायला लागतात. तो उठून बघतो तर आजूबाजूला काहीच नसतं. तो तसाच घाबरत घाबरत झोपून जातो. दुसऱ्या दिवशी तो ही घडलेली घटना त्याच्या मित्रांना सांगतो, पण ते दोघंही त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्याच्या बोलण्याची ते मस्करी उडवतात आणि त्याच्यावर हसू लागतात. सुनील आणि जॉन विक्रमला म्हणतात की तुला भास झाला असेल, सोडून दे. त्यानंतर ते तिघे मित्र तयार होतात आणि काम शोधण्यासाठी निघतात. विक्रमचा पूर्ण दिवस याच विचारांमध्ये जातो की रात्री त्याच्यासोबत जे घडलं ते काय होतं, सत्य होतं की एक स्वप्न होतं की भास होता. आज पुन्हा तेच. तिघेही घरातून बाहेर पडले होते, पण आले ते हताश होऊनच. आजही त्यांना त्यांच्या कामाबाबतीत काहीच बातमी मिळाली नाही. तिघेही रात्रीचं जेवण करतात आणि झोपायला जातात. आज बंगल्यातली त्यांची दुसरी रात्र असते, कदाचित शेवटची. मध्यरात्री विक्रम अचानक जागा होतो आणि तो बंगल्याच्या तळघरात सापडतो, जिथे जुन्या वस्तू साठवल्या होत्या. तो तिथे कसा पोहोचला हे त्याला समजत नाही. तो घाबरून त्याच्या मित्रांना हाक मारतो, पण कोणीही त्याचं ऐकत नाही. मग सर्व काही थांबतं आणि फक्त एका महिलेच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो. विक्रम ओरडतो, तू कुठे आहेस? तू का रडत आहेस? दुसऱ्या क्षणी विक्रम त्याच्या पलंगावर असतो. भीतीने, घामाने भिजलेला तो त्याच्या मित्रांना जागे करतो. सुनील आणि जॉन दोघेही त्याच्या शब्दांवर पुन्हा थट्टा करतात आणि म्हणतात, तू स्वप्न पाहिलं असशील. या बंगल्यात आपल्याशिवाय कोणीही नाही. विक्रम त्याच्या मित्रांवर विश्वास ठेवून ही घटना वाईट स्वप्न म्हणून फेटाळून लावतो आणि पुन्हा झोपी जातो. सकाळी तिघे मित्र तयार होतात आणि काम शोधण्यासाठी निघतात. पण ते बंगल्याचं गेट सोडताच अचानक एक महिला येते आणि विक्रमला एक पत्र देते. त्यावर लिहिलेलं असतं, जर तुम्ही या पत्त्यावर गेलात तर तुम्हाला काम मिळेल. ती महिला अचानक पळून जाते आणि त्यांच्या नजरेतून गायब होते. तिघे मित्र विचार करतात की त्यांना कामाची गरज आहे हे ह्या महिलेला कसं कळालं. ते सर्वजण अत्यंत गरजू होते. त्यांना वाटते की देवाने त्यांना मदत करण्यासाठी कोणीतरी पाठवलं असेल आणि ते कागदावर लिहिलेल्या पत्त्याच्या दिशेने जातात. पोहोचल्यावर त्यांना एक मोठी इमारत दिसते. ती प्रत्यक्षात एक मोठी कंपनी होती आणि ते तिघेही कंपनीच्या गेटवर पोहोचतात आणि सुरक्षा रक्षकाला पत्र दाखवतात. सुरक्षा रक्षक भरती विभागाला पत्र पाठवतो आणि व्यवस्थापकाला पत्र मिळताच त्यावर त्याच्या बॉसची सही असते. तो त्यांना विचारतो, तुम्ही आमच्या बॉसला कसं काय ओळखता? विक्रम उत्तर देतो, मी तुमच्या बॉसचा मित्र आहे. व्यवस्थापकाकडे त्यांना नोकरी नाकारण्याशिवाय पर्याय नव्हता. कंपनी मालकाची सही पत्रावर होती. मालक परदेशी कंपन्यांना भेट देण्यासाठी 7 दिवसांच्या दौऱ्यावर होता आणि त्या काळात त्याच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. म्हणून व्यवस्थापक त्या तिघांना कामावर ठेवून घेतो आणि त्यांना कामाचे ठिकाण पाहण्यासाठी घेऊन जातो. पण विक्रम अचानक उलटा वळतो, थेट बॉसच्या बंगल्यासमोर उतरतो आणि पासवर्डने दरवाजा उघडतो. कंपनी मॅनेजर आश्चर्यचकित होतो. त्याला विश्वासच बसत नाही की त्याला पासवर्ड कसा कळला, जो फक्त कंपनी मालकालाच माहीत आहे. आता मॅनेजर त्याला एक खास व्यक्ती मानू लागतो. त्याला खात्री पटते की या व्यक्तीला बॉसनेच पाठवलं असावं आणि तो त्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय आत येऊ देतो. हे सर्व पाहून जॉन आणि सुनीलला विक्रमला हे सर्व कसं माहीत हे कळतच नव्हतं. अचानक विक्रम सर्वांना बॉसच्या घरातून बाहेर पडण्यास सांगतो आणि त्या बंगल्याचा दरवाजा बंद करतो. काही तासांनंतर मॅनेजरला बॉसचा फोन येतो, जो त्याला विचारतो की कोणी त्याचा संगणक वापरला आहे का.
मॅनेजर मग सर्व काही उघड करतो. बॉस रागाने मॅनेजरला म्हणतो, लवकर जा आणि त्याला थांबवा, नाहीतर मी बर्बाद होईन. मॅनेजर बंगल्याचा दरवाजा उघडताच त्याला विक्रम बेशुद्ध पडलेला दिसतो. मॅनेजर त्याच्या सुरक्षा रक्षकांना त्याला उचलण्याचा आदेश देतो आणि त्याला परत त्याच्या खुर्चीवर बसवतो. मग विक्रम शुद्धीवर येतो. मॅनेजर रागाने त्याला विचारतो, तू काय केलंस? माझा बॉस खूप रागवला आहे. पण विक्रमला त्याच्या बंगल्याच्या गेटवरून तो इथे कसा पोहोचला हे आठवतच नसतं. खरं तर तो बंगला मूळचा त्याच बॉसचा होता आणि त्याने तो त्याच्या ऑफिसमधील एका मुलीसाठी विकत घेतला होता, जी त्याच्या कंपनीत काम करत होती आणि कधीकधी तिथेच राहत होती. बॉस आधीच विवाहित होता आणि त्याला चांगलेच माहीत होते की ती एके दिवशी त्याच्यासाठी धोका बनू शकते. म्हणून त्याने तिचे खाजगी अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. जेव्हा मुलीला हे कळले तेव्हा भांडणात तिच्या डोक्याला दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. बॉस मुलीला बंगल्याच्या बागेत पुरतो आणि तिच्या मृत्यूसोबतच त्याचे गुपितही दफन होते. पण जेव्हा तिघे मित्र बंगल्यात परततात तेव्हा बागेत फिरत असताना विक्रम त्या ठिकाणी येतो जिथे मुलीला पुरले होते. यामुळे विक्रमवर तिचा ताबा मिळतो आणि बदला घेण्यासाठी ती ऑफिसमध्ये प्रवेश करते आणि बॉसच्या दुष्कृत्यांची बातमी ऑनलाईन पसरवते. बॉसला परदेशात अटक केली जाते. त्याची काळी गुपिते सर्वांना उघड होतात. मुलीने तिच्या मृत्यूनंतरही तिचा सूड घेतला. आता कदाचित तिच्या आत्म्याला शांती मिळेल. तिघे मित्र बंगला सोडतात. ते हे सर्व एक भयानक स्वप्न समजतात आणि ही वेदनादायक भूतकथा संपते. तर मित्रांनो, आजची ही विक्रम, जॉन आणि सुनीलची भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.